नमस्कार मित्रांनो, मी भागवत इझी न्यूजच्या मायक्रोस्कोपमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करण्याची एक मालिका सुरू आहे. ती फक्त महाराष्ट्रात नाही, तर उत्तरेतले नेते, कार्यकर्ते, महाराज, बुवा, बाबा हे छत्रपती शिवाजी महाराजांवरती वेगवेगळ्या माध्यमातून कमेंट करताना आपल्याला दिसतंय. महाराष्ट्र गेल्या काही काळामध्ये अशा वादग्रस्त विधानांची प्रयोगशाळा ठरली आहे. हे सगळे वादग्रस्त विधानं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करताना मराठी माणूस दिसतोय. मित्रांनो, हा बागेश्वर धीरेंद्र शास्त्री नावाचा बागेश्वर धाम नावाचा हा कोण जो भोंदू बाबा आहे, यांनी काल एक विधान संघाच्या कार्यक्रमामध्ये केलं. त्याने ते विधान काय केलं ते तुम्ही सगळ्यात पहिले इथे बघा. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए। एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो, आप ये राजपाट आप संभालो। आता मित्रांनो, ह्या धीरेंद्र शास्त्रीच्या मते यांनी कुठल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये हा रेफरन्स बघितला, हा इतिहास वाचला माहीत नाही. तो म्हणतोय की रामदास स्वामींकडे शिवाजी महाराज गेले आणि सांगितलं की मी खूप थकलोय आणि आता तुम्ही हा राजपाट सांभाळा. अशा प्रकारचं म्हणजे याच्यामधून छत्रपती शिवाजी महाराजांना खाली दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने ह्या उत्तरेतल्या भोंदूबाबाकडनं होताना आपल्याला दिसतोय. मित्रांनो, ही पहिली वेळ ह्या धीरेंद्र शास्त्रीची नाही आहे. आज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती विधान करून छत्रपतींना खाली दाखवायचा प्रयत्न केला. यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजे जवळपास 1 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांबद्दल एक विधान केलं होतं. त्या विधानात त्यांनी असं म्हटलं होतं की तुकाराम महाराजांना त्यांची बायको रोज मारहाण करायची. अशा प्रकारचं वादग्रस्त विधान ह्या धीरेंद्र शास्त्रींनी केलं होतं. मित्रांनो, ह्या धीरेंद्र शास्त्रीचा व्यवसाय तुम्हाला काय माहिती आहे का? हा एक दरबार भरवतो आणि या दरबारामधून नाव त्यावरती लिहून तो तिकडं समोर त्यांना बोलून एक चिठ्ठी लिहून तो लिहितो की तुमचा प्रॉब्लेम काय, तुमच्या आयुष्यामध्ये सुखदुःख कशा प्रकारचं आहे. आता मित्रांनो, एवढाच जर हा हुशार आहे, एवढाच जर याला कळतं, तर या साध्या भोंदू बाबाला छत्रपती शिवाजी महाराजांचा, संत तुकाराम महाराजांचा इतिहास का कळत नसेल? पण मित्रांनो, ही ठरवून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक काहीतरी वादग्रस्त बोलायचं आणि जे मुख्य मुद्दे महाराष्ट्रामध्ये इथल्या जीवनमरणाशी प्रश्न असणाऱ्या लोकांचे प्रश्न कुठेतरी दुर्लक्षित होतील असा कुठला तरी प्रयत्न या लोकांचा असल्याचं दिसून येतं. पण ही छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. आज जरी इथले राज्यकर्ते शांत असले तरी मराठी माणूस अशा प्रकारचा छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही. मित्रांनो, ज्या कार्यक्रमामध्ये या भोंदूबाबांनी हे विधान केलं त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते, सरसंघचालक मोहन भागवत देखील उपस्थित होते. ह्या लोकांनी या धीरेंद्र शास्त्रीला तिथे थांबवायची गरज होती, पण यांनी कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप त्यात केला नाही. उलट आरती मुख्यमंत्र्यांनी काल त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या महापुरुषांबद्दल वेगवेगळ्या कथा, कल्पोत कथा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचा त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी लोककथा आहे. पण मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असं विधान करणारं हे कुठल्या प्रकारची लोककथा आणि कुठल्या प्रकारचं विधानाचं तुम्ही समर्थन करता हे समजलं पाहिजे. या धीरेंद्र शास्त्रीला अनेक प्रचारासाठी अनेकदा महाराष्ट्रामध्ये भाजपच्या नेते मंडळींनी लोकसभा असेल, विधानसभा असेल, याचा ह्या धीरेंद्र शास्त्रीचा वापर केला आहे. म्हणून याच्या विरोधामध्ये याची त्यांनी एक लोकांचा ब्रेन वॉश करून एक आपली भक्तमंडळी निर्माण केली. म्हणून याच्या विरोधामध्ये आजच्या घडीला कोणाची बोलायची हिंमत होत नाही. पण याचा महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस मोठा धिक्कार करतोय, या भोंदूबाबाचा निषेध करतोय. मित्रांनो, अडीसनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपूरमध्ये एकदा या भोंदूबाबाला चॅलेंज दिलं होतं की तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची दैवशक्ती असेल तर तुम्हाला आम्ही 80 लाखाचं बक्षीस देतो जर तुम्ही आमच्यासमोर, आमच्या 5 लोकांच्या कमिटीसमोर जर तुम्ही तुमच्या कुठल्याही प्रकारचे दैवी शक्ती किंवा तुमच्यात जी काही तुमच्याकडं जी कला आहे, जे तुम्ही स्वतःला देव समजता, तर ती तुम्ही फक्त आमच्यासमोर जे आम्ही लोक देऊ ती एका खोलीत ठेवू आणि त्या खोलीतल्या लोकांचे तुम्ही नावं ओळखून दाखवा आणि तसं जर तुम्ही केलं तर तुम्हाला 80 लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ आणि सगळी संपूर्ण अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही कायमस्वरूपी त्यांना शरण जाईल. पण ह्या प्रकारचं आणीचं जे चॅलेंज होतं ते ह्या धीरेंद्र शास्त्री भोंदूबाबांनी नाकारलं. कधीही त्यांनी ते स्वीकारलं नाही. जर याच्यात एवढं खरंच याला कळत असेल तर त्यांनी आणीचं हे चॅलेंज स्वीकारावं. मित्रांनो, ही छत्रपती शिवाजी महाराजांची उत्तरेकडील लोकांनी केलेल्या अपमानाची ही पहिली वेळ नाही. याच्या आधी जो भाजपचा प्रवक्ता आहे सुधांशू त्रिवेदी,
ह्या सुधांशू त्रिवेदींनी एका जाहीर डिबेटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी 5 वेळेस माफीनामा लिहिला औरंगजेबाला, अशा धादांत इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केला. असं धादांत खोटं विधान महाराजांच्याबद्दल केलं. महाराजांनी कधीही अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचा माफीनामा कुणालाही लिहिलेला नाही. कुठल्याही इतिहासामध्ये तशा प्रकारची नोंद नाही. पण सुधांशू त्रिवेदीवरती कुठल्याही प्रकारची कारवाई तत्कालीन भाजपने केलेली नाही. त्याचबरोबर मित्रांनो, भगतसिंग कोश्यारी जो महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल होता, हा भगतसिंग कोश्यारीला भारत सरकारने त्याचा सन्मान केला आहे आणि कशामुळे केला आहे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच भगतसिंग कोश्यारींनी सावित्रीबाई फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. हा भगतसिंग कोश्यारी म्हणाला होता की शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहे, गडकरी आणि हे नव्या काळाचे आदर्श आहे. अशा प्रकारची तुलना करण्याचा प्रयत्न या कोश्यारींनी केला होता. आणि त्यांनी जर सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंबद्दल किती खालच्या लेवलचं वादग्रस्त विधान केलं होतं, जे मी इथं तुमच्यासमोर सांगूही शकत नाही. अशा प्रकारचं विधान करून त्याचा सन्मान भारत सरकार करतं. तुम्ही समजू शकता की ही कुठल्या प्रकारची विचारसरणी आहे. मित्रांनो, कोरटकर, छिंदम, सोलापूरकर अशी एक वेगळीच मालिका छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांची या गेल्या काही काळामध्ये राहिली. पण ह्या सगळ्या लोकांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. उलट यांना संरक्षण देण्यात आलं. हे आज मोकाट छत्रपतींचा अपमान करून महाराष्ट्रामध्ये आणि उत्तरेमध्ये ह्या सगळ्या भागामध्ये फिरताना दिसत आहे. पण मित्रांनो, आज सत्तेत कोणी आहेत, उद्या कोणी वेगळे लोक येतील, पण छत्रपती ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. तुम्ही आम्ही जे आहोत ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहोत. त्याच्यामुळं इथला सर्वसामान्य माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीही सहन करणार नाही आणि असल्या भोंदूबाबांना कधीही बळी पडणार नाही. मित्रांनो, ही जी मालिका छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारी महाराष्ट्रामध्ये आणि एकंदरीत देशामध्ये घडते आणि खास करून हे उत्तरेतले लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. इझी न्यूजचे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.